तर मंडळी गोळ झाला एक लागेल ना हॅलोजन. ये भाई गणपती बाप्पा कशी दिसते बघा एकदम, कशी नवी नवेली गाडी एकदम. हॅलो प्लीज झोपू द्या. परत नाही फुकटचा खाणारा हा पोरगा. हा कशाला आला तुम्हाला माहिती आहे? पुढे हा कशाला आलाय? अरे कंचा रस्ता चालू घे. तर नमस्कार मंडळी, मी स्वप्नील परब तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कालचा व्लॉग बघितला असेल 15 ऑगस्टचा, कसं वादन झालं आपलं ते. तर आता मी आलो आहे, आता आमच्या प्रथक प्रमुखच्या घरी आलो आहे. पानं सुकवायची आहेत जी काल भिजली आहेत पावसामुळे, ते आता सुकवायची आहेत. तर एक गोष्ट सांगायची राहिली की आपण पहिला व्लॉग बघितला तो म्हणजे सुरतचा, दुसरा व्लॉग बघितला तो म्हणजे डोंबिवलीचा जे आगमन होतं ते. आता तिसरा व्लॉग आहे सुरतचा परत. तर आता परत एकदा आम्ही सुरतला चाललो आहे तिसऱ्या वादनाला. आमचं तिसरं वादन सुरतला आहे. तर आता बघू, सगळी तयारी करतो. आता फटाफट खाली पानं घेऊन चाललो आणि सुकवतो वगैरे ती पानं. आता सुकवणार मेन म्हणजे आता हॅलोजन लावणार आहे आम्ही 2, आणि त्याच्या खाली आम्ही पानं सुकवणार आहेत. आता पाऊस तर पडतोच आहे सारखा बाहेर, तर त्याच्यामुळे आम्हाला आता हॅलोजनच लावावं लागणार आहे. तर आता फटाफट कामं करतो आणि डायरेक्ट भेटतो तुम्हाला कामं झाल्यावर. काहीच बघू शकता तुम्ही, इकडे पानं सुकवायची काय परिस्थिती आहे. इकडे काय लटकवायला नाही म्हणून आम्ही पाईप लावलाय, त्याला हॅलोजन लावून मेहनत करतोय. पाईप पण कसं लावायचं, सपोर्ट बघा बाई. आमच्याकडे अशी सगळी पब्लिक आहे की सगळी टॅलेंटेड आहे. कुठल्या वेळेला कशी पण कुठे पण उपयोगी येणारी पब्लिक आहे. एक नंबर असतात, एक नंबर कुठेही काम करणारे पोरे. बघू शकता हे आपले हंडेच आहेत. लागेल ना हॅलोजन. ये भाई आई तुम्ही आता बघितलं काय चीज झाला. अरे व्हिडिओ गणपती बाप्पा. तर अशा प्रकारे आता पहिला हॅलोजन लागलाय, आता दुसरं हॅलोजन लावायचं आहे. बघूया, चला दुसरं लावू. तर मंडळी घोळ झाला एक. दुसरा हॅलोजन लावायचा होता तो बंद पडला आहे. त्याचं एक कनेक्शन चालू आहे आणि एक कनेक्शन लूज आहे. तर हे बघू शकता आपला केडी रिपेअर करतोय. आणि इथे पाठीमागे बघू शकता मस्त आहे की झूल वगैरे सुकवायला ठेवल्यात. तिकडे पाठीमागे 1 मिनटं दाखवतो तुम्हाला. इकडे रशा वगैरे सेपरेट करून ठेवल्यात. इकडे 25 ठेवल्यात, तिकडे 23 ठेवल्यात आणि 27 पण आहेत. तर आता सध्या कसं पण ठेवलं आहे. सध्या आमच्याकडे ऑप्शन नाही आहे सुकवण्यासाठी, म्हणजे काय वायर बियर असते ना सुकवायला. तर तसं काय सुकवायचं ऑप्शन नाही म्हणून आम्ही असे कुठे पण ठेवले आहेत आता सुकवण्यासाठी. नाही झाला एक चालू याच्यामध्ये करणार मग कळणार त्याचा. गाईज किती घाबरताय ते बघा. भाई चॉकलेट आहे भाई. अंडे घेऊन जा. अशा प्रकारे एवढ्या झटापट करून आपले दोन्ही हॅलोजन आता चालू झालेले आहेत. आणि आता आपण सगळी पानं सुकवायला ठेवलेली आहेत. आणि लवकरच आपण आता उद्याच्या तयारीला लागणार आहोत. पानं सुकली की सगळी लोडिंगसाठी सज्ज, मावळे सज्ज. भेटूया उद्या सुरतला. 2000 years later. हॅलो 12 वाजेपासून बाहेर आहे आज. खूप मेहनत केली पोरांनी यार ना. उघडल्या हे जे दिसतंय ना याचं, हे असं उघडल्या ना डायरेक्ट सगळं तर तोंडावर येणार आहे असं भरलंय आम्ही. काय बोलतो, आणि जागाच नव्हती वरती. जागाच नाही, वर अर्धे डोंगर वर आहे. काम जी मेहनत केली आहे पोरांनी, त्या मेहनतीला भाई सॅल्यूट.
जे 12 वाजल्यापासून हे स्ट्रगल सुरू केलंय. पहिले तर बसवाला ऍक्च्युली म्हणजे 12 वाजल्यापासून नाही 2 वाजल्यापासून चालू होतं सर्व. दुपारचे 2 दुपारचे 2 म्हणजे कालचे 2 वाजता दुपारचे. इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि काय माहिती का दुसरी गोष्ट म्हणजे ही जी मेहनत आहे ना ती उद्या लागताना परत कशी होणार ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणून होऊन जाईल. ललित करशील ना तुम्हालाच तर मंडळी आत्ताचे वाजले 4:25. तर सर्व जमलेत आणि जे नाही आले त्यांना कॉल करतोय तर पटापट या म्हणून. तर सर्वजण आले की आम्ही निघू मस्त आहे की गारणं वगैरे घालू आणि प्रवासाला स्टार्ट करू. चलो बाय बाय. हॅलो. आमची जी सुरतला चाललेली बस आहे तिचा मी एक तुम्हाला झलक दाखवतो. 2 मिनिटं थांबा. तर ही अशी काय आपली बस आहे येल्लो कलरची. गाडी नंबर पण बघा 2121 आहे. स्पेशल नंबर गाडी आज स्पेशल मागून घेतली आम्ही ती आज 2121. गाडीचा लुक तर बघा येल्लो चटकदार आहे एकदम. कशी दिसते बघा एकदम कशी नवेली गाडी एकदम. तर तुम्हाला बस दाखवतो आपली कशी आहे एकदम. आतमध्ये जातो. अशा प्रकारे आपली ही अशी बस आहे. बस रे. तर बघितलं असेल तुम्ही कशी बस आहे आपली मस्त. जी पोरं आलेत त्यांनी बसून घेतलंय. तर बाकीची पण पोरं यायची आहेत. महाराजा 12 गावच्या 12 वादीच्या महाराजा. ओय महाराजा. आज मावळा मी ढोल तशा पत्करली सगळी पोरं परत दुसऱ्यांदा सुरतला चालले तर त्यांचा प्रवास एकदम सुखकर होऊ दे रे महाराजा. होय महाराजा. कुठल्याही ढोलाचा पान, ताशाचा पान, कुठल्याही वाद्याचा पान नको फाटू दे आणि पावसाची कृपा असू दे रे महाराजा. पाऊस नको पडू दे रे महाराजा. होय महाराजा. पोराचं काय चुकलं असं तर त्याची चूक मान्य करून घे. सगळं काय चूक होऊ दे रे महाराजा. होय 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 महाराजा. बोला गणपती बाप्पा मोरया. मूर्ती. मोरया. तर मंडळी अशा प्रकारे आता आमचा प्रवास चालू झालेला आहे. यो बडे लेट्स गो टू सुरत. पहिला केस सरळ करून घेतली. सुंदर दिसतो. तुम्हाला अरे काय चालू झाला हे बघ चालू आहे ना हे चालू आहे का चालू आहे स्क्रीन मध्ये टाइप करून. अच्छा एकदा दुसऱ्यांदा सुरत मध्ये सेकंड टाइम आता झोपूया. गुड नाईट. बोल परत एकदा दुसऱ्यांदा सुरतला चाललोय. तर बघू शकता सगळे आता व्यवस्थित जागा घेत आहेत. म्हणजे दाखव सगळ्यांना दाखव. यस यू वांट टू से समथिंग. आय वॉन्ट टू से समथिंग पण मला झोप आली आहे. काय हाऊ वेअर द जोश. नाही दॅट जोश विल कम बिकॉज द प्रॉब्लेम इज दॅट वी केम एट हिअर 12 वाजता वी केम आणि आम्ही 4 वाजेपर्यंत लोडिंगच करत होतो. बाकीची स्टोरी आम्ही तुम्हाला उतरल्यावर सांगू. प्लीज झोपू द्या. परत नाही. थँक्यू फॉर द डे. हाऊ द जोश. प्रसादच्या घरचा प्रसाद आहे. प्रसादाच्या घरचा प्रसाद आहे. अच्छा रस्ता सांगायला बसलोय. काकांना रस्ता नाही माहिती. अरे कंचा रस्ता ले रे. हा
गेम पलटली गेम पलटली त्याला उठवते तर अशा रीतीने आम्ही चाललो आहे सुरतला. तर काय बोलायचं मला समजत नाहीये. अशा ठिकाणी चाललो आहे की त्या ठिकाणी आम्हाला माहित नाहीये. मला फक्त घेतलेलं आहे कशासाठी, त्यांच्या सगळ्यांना पाणी पुरवायला, पाणी पुरवठा, जेवण बिवण, कोणाला बरं नाही, कोणाला उचलायचंय, कोणाला नाही उचलायचंय, विंगी सारख्या माणसाला. तशा रीतीने तुम्हाला काय वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा. काय चुकलं असलं तर माफ करा. चालू केले त्यांनी बटन बिटन सगळं चालू केलेले. बटन पण चालू आहे बटन चालू केले. खास करून मी बेंद्रेवर लक्ष ठेवणार आहे, कारण त्याचं लक्ष खूप सगळीकडे चाललेलं आहे. कट करू नका. अशा रीतीने तुम्ही बघू शकता आमची सगळी पब्लिक झोपलेली आहे. आता फक्त स्वराज म्हणून तो सगळ्यांवर लक्ष ठेवते. पुढे जाय सर्वांवर लक्ष ठेवत नाहीये. तिकडे जाऊ झालं कट. काय हा चालू घे चालू कर चालू घे. तर कोणाला चाय पाहिजे, कोणाला कॉफी पाहिजे, सगळ्यांची आता लिस्ट मी बनवणार आहे. पुढे त्यांना बिस्किट कोणतं पाहिजे. आम्ही 2 बिस्किट प्रकार आणलेले आहेत. एक तर स्निकर्स आणलेला आहे आणि एक चॉकलेट क्रीमचा. केडी कोणता आणलाय? हे रोस्टेड अवेलेबल नाही म्हणून लोकल भाड्यावर हे रोस्टेड भेटली नाही तर म्हणून आपण कामगार नाक्यावरनं कामगार उचलून घेऊन आलेलो आहे. 200 रुपये त्याचा पर डे आहे. सकाळी 7 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत तो ड्युटी देणार आहे. रात्री जर तुम्हाला पाहिजे तर एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला द्यावं लागेल. फक्त पैसे रेडी ठेवा. बेंद्रे सारख्या पोरांनी तुम्हाला हा बेंद्रे हा बेंद्रे. A few moments later. काय झालं? माझी कंप्लेंट करायला जाऊ नको. नाही माझी कंप्लेंट करायला जाशील. कुठं काढून बसलाय? काय झालं? का काय झालं? ड्रायव्हर बोलले त्रास होतो. बसतो ना. लगेच बसतो. अशा प्रकारे ओरडा भेटलेला. हा मेन फुटेज आहे. तोंड टाकू भावा, तोंड टाकू. लेडीला त्रास होत आहे असं आमचा जो मॅनेजर आहे त्याला त्रास होत आहे. तो माझा पैसे पगार कट करेल, कापतायत, पैसे पैसे कट कट करेल. करेल. लोकांना सर्व्हिस देत नाहीये मी बरोबर. त्याला त्रास होतोय. कंप्लेंट करतायत माझी पोरं. नंतर त्यांना मी दाखवतो. उठल्यानंतर 10 वाजता त्याला चाय नाही भेटत. आता आम्ही थांबलोय ब्रेकसाठी, चहा ब्रेकसाठी. झोपलेत सर्व झोपेत आहेत. आतापर्यंतचा प्रवास कसा चालू आहे? लय बेकार. तुम्ही तर पुढे बसलाय, तुम्हाला अजून कसं वाटतं? एवढे ना बाबा, 1-1, 1.5 फुटाचे खड्डे, काय सांगू शकत नाही. लय हालत बेकार आहे. लक्ष दिलं पाहिजे. बसल्यासारखं वाटतंय. त्याचा बाउन्स खातोय. गाडीत बसून परत बाउन्स व्हायचंय. आता नाही बाउन्स होणार, कारण आता रस्ता एकदम टॉप टू टॉप आहे. बाउन्स नाही होणार आता. डायरेक्ट एंड पर्यंत एकदम मक्खन. चहा नको. पार्लेजी का 8 थरांची सलामी देऊन आम्हाला 8 थरांचे सन्मान चिन्ह भेटले आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 8 थरांचं सन्मान चिन्ह आहे. खूप भूक लागली आहे गाईज. खूपच भूक लागली. समोसे पाव. आता मिनिंग एकच होतं. आम्ही कसं जरा थोडं जिम मधून आम्हाला हे खावं लागतंय. मी पण जिम मध्येच आहे. मग काय आलं? मग हे काय पण एक बाई चालतं काहीतरी. माणूस मरायचं नाही. इंजिन ऑइल मध्ये तळलेला समोसा येतो. बापरे. आता आमचा नाश्ता झालेला आहे. आम्ही खातोय काय बालाजी वेफर्स. पेरी पेरी फ्लेवर आहे. टोमॅटो फ्लेवर आहे. हा पोरांना वेगवेगळे फ्लेवर दिलेले आहेत. हे बघू सगळ्या पोरांना दाखवू शकतात. प्रत्येकाच्या मी स्पॉन्सरशिप केलेला आहे. अशा रीतीने माझं नाव मी घेतलेलं आहे त्यांना सांगायला. आलू शेव पाहिजे त्याला. आलू शेव द्या. चहा नाश्ता ब्रँड हो हे बघा ब्रँड आहे. रिअल ऑक्सी हा पण आम्ही स्पॉन्सर केलेला आहे. आम्ही म्हणजे कोणी नक्की
पत्काने गेले. मी माझा पर्सनल थोडी सांगतोय. फुकटचा खाणारा हा पोरगा हा कशाला आला तुम्हाला माहिती आहे? पुढे हा कशाला आलाय विचारून घे पहिले. डायरेक्ट माझ्या अन्नावरची वाट नको लावू. कुछ तो अच्छा गाना बजना मांगता है ना मैम. कैसा हम बोर होता है, डोंबिवली से आता है, सूरत में जाना पड़ता है, तो कैसा बोर होता है. कैसा अच्छा लोग भी लेके नहीं आया. ऐसा गंदा तोड़ का लोग लेके आए. देखो कैसा गंदा तोड़ का लोग लेके आए. देखो ऐसा गंदा तोड़ देखिए हमको कैसा लगेगा. हमको भी भाई सूरत के लिए अच्छा होना मांगता ना. लड़का लोग अच्छा होना, बाकी सब अच्छा होना. ये ऐसा खड्डा वाला मुंह वाला तोड़ लेके आते हैं. A few moments later. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, शंकरा, हे भोळ्या शंकरा, शंकरा, हे भोळ्या शंकरा, ओंकारा, त्रिशूल डमरू आदी, संगीनाथे पार्वती. त्रिशूल डमरू आदी, संगीनाथे पार्वती. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, शंकरा, हे भोळा शंकरा, महादेवा, हे भोळा शंकरा. त्यावर चंद्राची कोर, गळ्यामध्ये सर्पाची हार, माथ्यावर चंद्राची कोर, गळ्यामध्ये आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, देवा, हे भोळा शंकरा. तर नमस्कार मंडळी. तर आत्ताच जिथे वादन आहे आमचं, तर तिकडे त्या स्पॉटला आता आम्ही पोचलो आहे. तर आता सर्व जे काय सामान असेल ते आता खाली उतरवू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमची अवस्था झाल्या. आता या बसमधून आम्ही सगळं आता सामान काढलंय. तुम्ही विचार नाही करू शकत कुठे कुठे कसं सामान ठेवलेलं, पण आता ते आम्ही काढलंय. आता जेवूया, मग मेंटेनन्स करूया आणि मग संध्याकाळी तुम्ही आमचा डंका बघा. झोपूया थोडं झोपूया. अरे पण ते कॅमेरावाल्याने कुर्ता नाही आणलं, त्याचं काय? हा यांनी कुर्ता नाही आणलाय भाई. कुर्ता विसरलाय वादनाच्या वेळेला. काय बोलायचं आता. पण कुर्ता विसरला. हे जर एडिट मध्ये डिलीट केलंस तर बघ. नेहमी असं होतं, लेट येतो आणि यावेळेला लवकर आला तर कुर्ता विसरलाय. तर आता काय बोलायचं तुम्हीच बोला. आता बघूया, आता काहीतरी सेटिंग करतो आता आणि कुर्त्याची सोय करतो माझ्या. चलो बाय. जेवण कसं आहे? जेवण कसं आहे? एकदम छान. ते पहिल्यांदा बघताय कोणी पनीरसाठी काही कंजूसी केली नाही. पनीर भरभर पनीर टाकले. चांगलं जेवण. सुरतला आलो आपण. जेवण कसं आहे? मस्त आहे. पनीरची भाजी खूप आवडली. काय बोलते? सेकंड ते पनीरची भाजी घेतली. मला पनीरची भाजी खूप आवडली. पोट भरून जेवलं. चांगलं. भूषणदा कसं आहे जेवण?
अरे मस्त आहे जेवण, मस्त आहे मस्त आहे. भोजन गुलाबजामुन झालं असते 4 लागले. तर मंडळी तुम्ही बघू शकता आता मी थोडा फ्रेश झालोय, अजून तोंड पुसलं नाही, पण म्हटलं तुम्हाला खबर देऊया की आमच्यासाठी 4 माळ्याची अशी बिल्डिंग दिली आहे. प्रत्येक माळ्यावर एक एक काय म्हणतो रूम आहे विथ टॉयलेट बाथरूम आणि चांगली सोय केलेली आहे आमची. तर आता जरा थोडं फ्रेश वगैरे होऊया, जेवूया आणि मग भेटूया मेंटेनन्स. आणि मेंटेनन्स. धन्यवाद. A few moments later. तिथे मागे एवढा उभा होतो ढोल ताणतोय तेव्हा तुला दिसलो नाही मी. खूप काम आलेलं आहे सध्या आम्हाला मेंटेनन्स करून करून. वाट बघतोय कधी झोपायला भेटेल. मीटिंग मध्ये पॉइंट काढणार. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आमचा मेंटेनन्स झालेला आहे. आणि पाऊस पण पडतोय. हो तर आता जातो वरती, चेंज करतो जरा इकडेच ना आपलं. आणि सेटअप पण रेडी झालेला आहे, म्हणजे 6:30 पर्यंत, आता वाजलेत 5. 1.5 तासात आम्हाला लवकरात लवकर रेडी व्हायचंय. गाईस तर आता आम्ही चाललोय, तो वरती जातो, जरा आंघोळ वगैरे करतो मस्त आहे की चिल में दिल बच्ची. हो ये. नमस्कार मंडळी. तर आता रेडी होऊन खाली आलो आहे सगळे, म्हणजे थोडे काही जण यायची बाकी आहेत, पण आता जेव्हा सगळे येतील तेव्हा आता तालाची रिव्हिजन घेईल थोडी. इकडे बघू शकता तुम्ही गणपतीची तयारी चालू आहे, सर्व सेटअप वगैरे रेडी करायचं आहे. सर्व सेटअप वगैरे रेडी करतायत. तर बाकीची पण आता मंडळी आता हळूहळू खाली येत आहेत तयारी होऊन करून. तर आता मेन म्हणजे तालाची प्रॅक्टिस करायची आहे. तालाची प्रॅक्टिस झाल्यानंतरला मग सगळ्यांना ढोल भेटतील आणि नंतरला मग आणि वादनाला सुरुवात. तुम्ही बघू शकता इकडे अजून एक ब्लॉगर रेडी होतोय. इकडे गणपतीची मूर्ती रेडी होते, म्हणजे सेटअप वगैरे रेडी करतायत ते. आमच्या पथकामध्ये असं बघायला गेलं तर 3 जण आहेत, 3 ब्लॉगर्स आहेत. कोण कोण? तू, एक मी आणि एक तो महाराष्ट्र दीपेश पाटील. नाही आणि आपला राहील राहीलचं पेज आहे ना, युट्यूब पण आहे ना त्याचं, युट्यूबर पण. म्हणजे 4 ब्लॉगर झाले आपल्या. चौथा कोण होता? दीपेश पाटील आहे ना. ना ठीक आहे करतो ना. तर अशा बघू शकता हा मिहीर चव्हाण आणि हा स्वप्नील परब. याचं चॅनल नेम आहे मिहीर चव्हाण ना. हा मिहीर चव्हाण 5794. हां आणि याचं नाव आहे उणगो खैसो. हां तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि शेअर पण करा. तर नमस्कार मंडळी. तर आता अशा प्रकारे मी आणि मिहीर चाललो आहे आता सेटअप बघायला. तर सेटअप पण एक नंबर लागला आहे. आम्हाला फोटो आला आहे ग्रुपमध्ये, तुम्हाला दाखवतो कसा काय तो. सिनेमॅटिक बघा त्याचे, एक नंबर आहे. आणि संध्याकाळी खूप धुमाकूळ होणार आहे, खूप धुमाकूळ होणार आहे. फक्त पावसाने कृपा केली ना एक नंबर वादन होणार आहे, मी सांगतो. फक्त वादनाची व्हिडिओ काढायला आता कोण नसेल, बघायला पाहिजे. आम्ही अल्टरनेट करू. हां चालेल, पण मोबाईल ठेव तुझ्याकडे. मी मोबाईल जप्त करतोय. तुझा मोबाईल जप्त करतोय? हां मी जप्त करतो. आपण जप्त करू. मग मात्राला विचारून काय ते ठरवावं लागेल, कोणतं तरी एक पण बाहेर ठेवावं लागेल. ते तर आहे, बघायला लागेल. कारण का मला जर ढोल दिला तर मला फोन नाही घेऊन फिरता येणार, शूट करायला भेटणार नाही वादन. बघू आता कोणाला देता येईल शूट करायला. वादनाचा टाइम पण कमी आहे ना, वादनाचा टाइम जास्त नाही आहे ना. हां वादन आपलं जास्त टाईम नाही आहे, 2 तास आहे वाटतं इकडे. बघू आता कसं काय होईल ते, कधी वादन स्टार्ट होईल त्याच्यावर आहे. चलो आपण सेटअप बघूया जाऊन तिकडे. तुम्ही सेटअप बघितला असेल, किती कडक बांधला आहे त्याने. तर आज राडा होणार आहे फुल.
एक नंबर सेटअप आहे. कसा वाटला तुला? कॉपी करायची नाही, राडा तर होणारच आहे, कारण आम्ही काहीतरी करून दाखवणार आहे यावेळेला. आणि ते बघून इथे सगळे लोक इम्प्रेस होणार आहेत तर 100% आहे आणि मजा येणार आहे. इम्प्रेस करायची गोष्ट नाही भाई, नाद करायचा. नाद इथं नाद म्हणजे येड लावायचं वादनाचं आणि सर्वांना तिरकायला पण लावायचं. असे मजबूत यावेळेला जाम मजा येणार. हे वादन तर लय काहीतरी सेटअप बघूनच इतकं भारी वाटलंय ना. आता वादन करायला पण मजा येणार आहे. आता बघू. तर नमस्कार मंडळी, आत्ताच वादनाची प्रॅक्टिस झाली आणि काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत दादाने. तर आता सगळे ढोल वगैरे आणि ताशा वगैरे जे वाटप चालू आहे. तर आता जाऊ आता सेटअपवर आणि वादनाला सुरुवात करू. म्हणजे आम्ही स्टार्टिंग केली आहे, अर्धा तास स्टार्टिंग करायची होती आणि आता डायरेक्ट इथे सेटअपवर पूर्ण दंका वाजवायचा आहे. तुम्हाला सेटअप दाखवतो आम्ही. दाखवतो थांबा. तर आता गणपती एकदम फिरून येणार आहे, पण आता त्याला वेळ लागणार आहे. तोपर्यंत आम्हाला रेस्ट आहे, थोडा रेस्ट आहे. 1 hour 1 तास रेस्ट आहे. 1 तासानंतर फुल धमाल.
A few moments later. तर नमस्कार मंडळी. तर तुम्ही बघू शकतात आता आमचं सगळं आवरून वगैरे झालं, जेवलो आम्ही, आमचं वादनही झालं, आंघोळ वगैरे केले, फ्रेश झालो. कारण ते सगळं भंडारा तो काय भस्म भंडारा सगळं अंगावर उडलेला, तर आम्ही दिसतच नव्हतो. का आपण काळोखच झालं असं. काळोखात झालं, जरा उजेडात बोलतो. तर ना एवढा कलर होता की केसांची वाढ होती. मग आम्ही आता केस वगैरे धुतलेत, आम्ही निघालो. आता बस लोड करून झालेली आहे. आता काय जाऊन झोपायचं आहे. फक्त आराम आणि डायरेक्ट आता उद्या सकाळी उठायचं आणि अनलोडिंग करायचं आहे. येस जे आपलं सामान आहे ढोल तशाचं. येस. आणि एवढंच सांगेल की माझा भावा एवढं मेहनत करतोय भाऊ माझा, तर त्याला सपोर्ट करा. प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जसं जसं तुम्ही शेअर कराल किंवा तुम्ही जेवढा प्रोत्साहित कराल तेवढं त्याला अजून व्हिडिओ बनायची शक्ती भेटेल. तर प्लीज त्याला सपोर्ट करा. थँक्यू. आणि आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर. जर हा व्लॉग आवडला असेल तुम्हाला तर खरंच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. येस. चलो थँक्यू. बाय बाय. भेटूया पुढच्या व्लॉगला.